स्वामित्व योजनेअंतर्गत राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री महोदयांच्या हस्ते आज 50 लाख मिळकत पत्रिकांचे वितरण करण्यात आले। याच अनुषंगाने जिल्हास्तरीय कार्यक्रम ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाले। जिल्ह्यातील संबंधित अधिकाऱ्यांना कार्यक्रमाला बोलवायला पाहिजे होतं। देशव्यापी कार्यक्रम असताना याची व्याप्ती मोठी हवी होती। ज्या ज्या गावात कार्यक्रम आहे त्या गावांना सोडून इतर गावच्या ग्रामसेवकांना बोलवायला पाहिजे होतं। हा कार्यक्रम नियोजन सभागृहात कार्यक्रम न घेता मोठा व्हायला पाहिजे होता। हा कार्यक्रम लोकांपर्यंत गेला पाहिजे, जागृती झाली पाहिजे, विश्वासार्हता वाढली पाहिजे, यासाठी व्यापक कार्यक्रम पाहिजे, अशा सूचना यावेळी देण्यात आल्या। तेव्हा मी मगाशी कलेक्टर महोदयांनी विचारलं की आपण आज या ठिकाणी हा कार्यक्रम घेत असताना आपण गावखेड्यामध्ये किती ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केला, म्हणजे पंचायत स्तरावर केला असेल, गाव बस कलेक्टर महोदय आपण याला स्वरूप व्यापक देण्याची आवश्यकता होती। ज्या ज्या गावामध्ये कार्यक्रम नाही त्या सोडून बाकीच्या सगळ्या गावचे ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, संबंधित अधिकारी असतील, यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण बोलवण्याची आवश्यकता होती। कार्यक्रम याच्यापेक्षा मोठा, एवढा मोठा कार्यक्रम होतो तुम्ही आपण नियोजन भवनमध्ये घेतो। मला वाटते या कार्यक्रमाला व्यापक स्वरूप देण्याची आवश्यकता या निमित्तानं होती ना, पण तसा कार्यक्रम आपल्याला घेता आला असता, कारण आपण देशव्यापी हा कार्यक्रम होत असताना हा कार्यक्रम लोकांच्यापर्यंत गेला पाहिजे, लोकांमध्ये याची जागृती झाली पाहिजे, लोकांच्यापर्यंत या कार्यक्रमाबद्दल किंवा स्वामित्व योजनेबद्दल लोकांची विश्वासार्हता तयार झाली पाहिजे, आणि या सगळ्या गोष्टीची आवश्यकता आहे। त्यामुळे या सगळ्यामध्ये या सगळ्या लोकांनी, आता यात सगळ्यात महत्त्वाचा घटक ग्रामसेवक आहे। ग्रामसेवक हा या कार्यक्रमाला उपस्थित असणं आवश्यक आहे। ठीक आहे, जिल्ह्यातले ग्रामसेवक आहे, ठीक आहे, चला जिल्ह्यात 4च ग्रामसेवक आहेत वाटतं। थोडस आपल्याला सगळ्यांनाच, माझ्या प्रशासनाला माझ्या सूचना आहेत की एवढा महत्वाकांक्षी प्रोजेक्ट हा आहे, एवढं चांगलं काम होत आहे, आणि तेव्हा आपण हे काम लोकांच्यापर्यंत घेऊन गेलं पाहिजे। लोकांना या कार्यक्रमाची विश्वासार्हता, आज आपण बघतो वर्षानुवर्ष मोजण्या, वर्षानुवर्ष ते मोजणी ऑफिस, वर्षानुवर्ष हे चाललेले हे दुकानं आहेत, ही दुकानं बंद करायचा कार्यक्रम आहे। आणि आता मोजणी मागायची, मोजणी आणायची, मोजणी करून घ्यायची, एवढं मोठं दिव्य आहे, म्हणजे अगदी तातडीची, अति तातडीची मोजणी जरी दिली, अति तातडीची मोजणी जरी दिली आणि पैसे जरी भरले तर किती दिवसात मोजणी येते? 6 महिने। अति तातडीची मोजणी 6 वर्षांनी होते, 6 वर्षांनी होत नाही। एखादा कोण मजबूत असेल आणि स्वातीताईसारखा जाऊन कुणीतरी दम दिला जाऊन तरच होतं, नाही तर काय अवघड काम आहे। ही सगळी सिस्टम आता बंद होणार, आणि एवढा भ्रष्टाचार, सामान्य माणसाची लूट या सगळ्या प्रक्रियेतनं आता थांबणार आहे। म्हणजे आपल्याला हे प्रॉपर्टी कार्ड मिळणं एवढं नाही, ही लोकांची लूट जी होती, लोकांना अडचणी होत्या, लूट हा वेगळा पाठ झाला, तर आता लोकांच्या अडचणी संपणार आहेत। कदाचित मोजणी अति तातडीच्या मोजणीला पैसे भरून 2-2 वर्ष पैसे ठेवले तरी मोजणी होत नव्हती। मग या सगळ्याचा आता पैसे तर वाचतीलच वाचतील, लोकांचा वेळ वाचेल, लोकांचा व्याप वाचेल, आणि यातून